याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी. बोलू नका, शांत करा. कसं हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी. तुगा म्हणे सांडा गाठी तेने नका भरू पोटे. आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी. विडवलं त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुम्हाचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरी. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून गोपाल कृष्ण आणि गोपाळ यांच्या मधला संवाद व्यक्त करतात. विडाल आपल्या या बलवडी नगरीमध्ये 38 वर्षाची अखंड नाम यज्ञाची परंपरा परमपूज्य गुरुवर्य सोपान काका मारुती कारंडे कृप सनगर बुवा यांच्या स्मरणार्थ वैकुंठवासी हरिभक्तपरायण भीमाशंकर महाराज मंगळवेडेकर यांच्या प्रेरणेनं संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. या निमित्तानं कार्याची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण नवनीत महाराज करगणीकर महाराजही उपस्थित आहेत. आणि बलवडी हे माझं प्रेमाचं गाव आहे. माझी या गावामध्ये ही 4थी सेवा आहे. कार्याचे माझे 3रं कीर्तन मी आता जागर काला केला होता. त्याला 7-8 वर्षाचा कालावधी झाला. मला वाटतं आमच्या एकनाथ आबा वगैरे ही जी जुनी मंडळी होती त्यांच्या संपर्कातून 2018-17च्या दरम्यान येण्याचा योग आलेला होता. मागल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा सगळ्या तरुण मुलांच्या इच्छेनं पुनश्च एकदा या ठिकाणी सेवा करण्याचा योग याही वर्षी सर्व संयोजकांनी विशेष आग्रह करून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. वेळोवेळी कार्यक्रमाच्या संदर्भात संपर्कात राहणारे आपल्या सप्ताहाचे सर्व संयोजक मंडळी ज्यांनी संपर्क साधला असे आमचे परमार्थ स्नेही आदरणीय कारंडे सर असतील, सरांचे सर्व सहकारी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. आपण कायनं वाचनं मनानं एकत्रित येऊन हा आनंद या ठिकाणी उत्सव संपन्न करत आहोत. या निमित्तानं उपस्थित सर्ववर्ती भारती मंडळी, सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, सगळ्यांचे आभार. सेवेला प्रारंभ. विडाल आज काल्याची सेवा आहे. या निमित्तानं भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळांना जे आवाहन करतायत ते आजच्या अभंगात आहे. विडाल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अभंगात जेवढे चरण आहेत ना, थोडा कमी बोलतात. हे सगळं देवाने आपल्या भक्तांना, देवाने गोपाळांना ज्या ज्या सूचना दिल्या, ज्या ज्या वॉर्निंग दिली, ज्या ज्या विनंत्या केल्या, त्या सगळ्याच्या चिंतनाच्या अभंगात विडवलं. याल तरी यारे लागे शब्द नीट ऐका बरं का. अभंगाचं चिंतन फार सुंदर आहे. तुम्ही माझ्या माग या. यारे आरतुरे. लागे शब्दाचा अर्थ लवकर या, विलंब लावू नका. अवघे सगळ्यांनी या, माझ्याच माग या. सगळ्यांनी या, लवकर या आणि माग या. विडवलं असं भगवान श्रीकृष्ण गोपाळांना म्हणतात. पण माझा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. काय वाजायला भगवान श्रीकृष्णांवर अशी वेळ का आली की देवाला भक्तांना म्हणावं लागलं की तुम्ही माझ्या मागे या. विडवलं माणसाचं कर्तृत्व जर त्या लेवलचं असन तर मागे या म्हणण्याची गरज पडत नाही. ज्ञानोबारांचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे निघाला की महाराष्ट्रातले 20 लाखापेक्षा जास्त वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात आणि 20 दिवस ज्ञानोबारांच्या पालखी सोबत चालतात. ज्ञानोबारे अजिबात त्यांना बोलवत नाही. कुणाला निमंत्रण असतं का वारीचं? मग ज्ञानोबांवर अशी वेळ आली नाही की तुम्ही माझ्या मागे या असं म्हणण्याची.
तुकोबारांच्या सोहळ्यात बी तेवढीच माणसं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मितीची शपथ घेतली, आपोआप मावळे जॉईंट होत गेले, महागया म्हणण्याची गरज पडली नाही. मग भगवान श्रीकृष्णावर अशी वाईट वेळ का आली की देवाला होऊन म्हणावं लागलं की तुम्ही माझ्या माग या. याचा अर्थ असा आहे, देवाचं काहीतरी चुकलंय म्हणून लोक माग जायला भीती. उघडत आहे ना, माग या म्हणण्याची वेळ काय. याल तरी या रे लागे. बरं, देवाचं बोलणं बी असं आहे काय, प्रेमाचं बोलणं नाही, दम टाकून बोलणं. सगळ्यांनी या, लवकर या, माझ्या महाग या, म्हणजे सोबत बी नाही, महाग म्हणजे माल नेते दाबाचा कार्यकर्ते आहेत बिड्यावाडा. हे तसंच झालं ना, तुम्ही माझ्या महाग या, माझ्या सोबत या म्हणलंय का नाही. महाग म्हणजे तुम्ही पुढं आणि तुम आगे बढ़ून हम तुम्हारे, म्हणजे कायम पिछेच का आणि तुम आगे. या अशी कशी देवाची दम टाकण्याची पद्धत आहे. देवाने असा विषय भक्तांच्या गोपाळांच्या समोर मांडला म्हणजे काय लगेच गोपाळ देवाच्या मागे गेले का. ऐकणारी काही सोपी नसते. तिथं आम्ही बोलतो म्हणजे आम्ही लय शायनिंग हाणायचे नाही, आमच्यापेक्षा तुम्ही ज्ञानी असते. सांगणाऱ्याच्या प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाता पाटे, आणि ज्याच्या काहीच पाठणं ते दिंडीचा मालक आहे. म्हणजे असं होऊ शकतं काही, म्हणजे असं लागून घेण्याचं काम नाही. मला काय सांगायचंय, बोलणारा एकट्याचं ज्ञान बोलत असतो प्रवीण महाराज, ऐकणारे 100 जणांचं ऐकून इथं बसलेले असते. 8 दिवसात तुम्ही 8 महाराज वाट लावल्यात. आज माझी पाळी. म्हणजे वाट लाव, फक्त वाट लावू नका. मी माझं ज्ञान सांगतोय म्हणजे माझं ज्ञान आज बोलताना कमी होतंय, पण तुम्ही ऐकताय म्हणजे तुमचं ज्ञान वाढतंय. भाषा कळते का बघा. श्रवण भक्ती का म्हटले, जो ऐकून घेतो ना तो विद्वान होत असतो, आणि जो बोलत असतो तो त्याच सांगत असतो. ऐकणारे हुशार असते. म्हणून ज्ञानोबाराय म्हणजे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. बोलणारा देव, ऐकणारा महादेव. विठ्ठल देव म्हणले गोपाळांना तुम्ही माझ्या माग या. मग काय गोप हे जो वायर बघ तिथं कोण पाय वगैरे देते का, काय होते थोडं पलीकडे सारखं म्हणजे पुढूनच बघायला. विडाल विडाल ऐकणाऱ्यांमधला पेंद्या उठला आणि पेंद्याने सांगितलं देवा शब्द माघारी. आवाज कमी झाला, मॉनिटरचा आवाज चेंज करू नका, होता तसाच ठेवा. शब्द माघारी घ्या. तुम्ही आम्हाला म्हणता की महाग या, सगळ्यांनी या, लवकर या. ते जुना काळ गेला, तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. तसलं जमत नाही. आता घराघरात पुढारी, कोण कोणाच्या मागे जायला मोकळं नाही. आम्हाला आमचं कळतं कोणाच्या मागे जायचं, कोणाच्या नाही जायचं, कोणाच्या मागे गेल्यावर चांगलं होते, कोणाच्या मागे गेल्यावर वाईट होते. तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही शब्द माघारी घ्या. देव म्हणजे शब्द माघारी घेत नाही. तुम्हाला माझ्या मागे यावं लागल. आपल्याला म्हणलं हे काय दम टाकण्याची पद्धत आहे का काय. वाटलं तर येऊ, नाही तर आम्ही मग जर मनातून जर नसलं ना मग तुझीच खाणार, तुझीच पिणार, झेंडा तुझाच लावणार, पण मतदान दुसऱ्याला करणार. मनातून जर सोबत नसले तर हे कार्यक्रम करणारे गद्दार काय कमीत कसा ते बघतो ना. आपलीच खात्यात, आपलीच पेत्यात, एकच आपला संघ आपल्या राहत्यात, आणि मतदान तिसऱ्याला हाणतात. कोण बघायला गेलाय ते त्याने कुणाला शिक्का हाणलाय. मनातून माणूस सोबत पाहिजे, वरून नको. देव म्हणले पेंद्या का रे मा ए काय दिसत नाही का तुम्हाला. अलीकडे सरकार दिली तुम्ही इकडे या, नाही इथे या. मुली इथे या, तुम्ही मुलींना इकडे या. इथे एक लाईन करा. जे तुम्हाला जाच करणार आहे शेवटपर्यंत त्यांना महाराज बघू द्या. या इकडे. आपल्याला जमतं घ्यावं लागेल वारकऱ्यांना. या इथं आपल्या त्यांच्या मागे उभं राहायचं काय अडचण नाही. हा आता ओके का. हा आता जर बोलाल तर मग याद राहा. विठाल तू माझ्या माग काय येत नाही पेंद्या. पेंद्याने सांगितलं देवा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, घरदार सोडून तुमच्या मागे यायला मी तयार आहे. बोल.
देवा तुझ्या माग आल्याच्या नंतर लोकांचं कल्याण झालं असं एक तरी उदाहरण आम्हाला दाखव, आम्ही तुझ्या मागे यायला तयार. पण तुझ्या माग आल्यानंतर किती लोकांचं वाटोळ झालं हे मी सांगतो. कल्याण तर जाऊ दे, पण पटांगण करून टाकतोय तुझ्या माग आलेल्यांचं तू. आणि कोणत्या तोंडाने परत म्हणतोय आलं तरी यारे लागे. देव म्हणले मोकार गप्पा हाणायच्या नाही. पुरावा आहे का? पेंड्या म्हणला फाईलीच आहे का? पेन ड्राईव्ह डायरेक्ट ओपन करू काय म्हणले. मग फाईल डायरेक्ट पहिली फाईल ओपन केली. पेंड्याने सांगितलं देवा जगाचं सोडा. तुम्ही वनवासाला जात असताना तुम्ही प्रभू रामचंद्र होता, तुमचा भाऊ तुमच्या सोबत आला. कोण? लक्ष्मण. आईचा त्याग केला, बापाचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, राज्याचा त्याग केला. ह्या बोलायच्या गोष्टी नाहीत. अयोध्येचं राज्यामध्ये चक्रवर्ती सम्राट झाला लक्ष्मण झाला असता जर वनवासाला गेला नसता तर. भरत नंदीग्रामात निघून गेला होता, राज्य कोणी जबाबदारी होती? राजा झाला असता लक्ष्मण. पण कुणाच्या मागे गेला? रामाच्या मागे गेला. पत्नीचा त्याग केला. तुमची धर्मपत्नी तुमच्या सोबत आहे 14 वर्ष. लक्ष्मण एकटा होता. धर्मपत्नी घरी वाट बघत होती. एक हात उंबऱ्याला आणि एक हात दरवाजाला लावलेला. माझे मालक आता निरोप घेऊन येतील की मी बी वनवासाला जाण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही निरोप सांगायला तर त्याला माघारी जाऊनच दिलं नाही. म्हणजे तिकडे इकडेच गाडीत टाकून उचलून गेलं. पण माझा प्रश्न असा आहे, लक्ष्मण तुमच्या माग आला, काय मिळालं लक्ष्मणाला सांगा? काय मिळालं? लक्ष्मण शक्ती लागली तर तुम्ही रडत बसला. उगा आमचा एक वाघ होता हनुमान, त्याने रात्रीत हिमालय गाठला, संजीवनी आणली, हे पठ्ठ्या जिवंत केला. तुमच्यासारखा रडत नाही बसला देव. एवढा त्याग त्या लक्ष्मणाला केला. 14 वर्षात तुम्ही लक्ष्मणाला विचारलं का? लक्ष्मणा तू जेवला का? तू झोपला का? तू आराम केला का? तू विचारलं का रामाने लक्ष्मणाला? अजिबात नाही. पण एवढी सेवा लक्ष्मणाने केली. काय मिळालं? राज्याभिषेक झाल्याच्या नंतर तरी त्याला एखादं पद द्यायचं होतं ना, त्याला ठेवलं छत्री धरायला. फोटो बघितला का राज्याभिषेकाचा? राम बसलाय मस्त पैकी आणि लक्ष्मणाचा छत्री धरून. अरे एवढी सेवा त्या लक्ष्मणाने केली, त्याला छत्री धराय ठेवला आणि वरून म्हणता आलं तरी यारे लागे. व्यास सोडून लक्ष्मणाचं लक्ष्मण तुमचे रक्त होता म्हणून तुमच्या सोबत होता. सीताई साहेब तुमच्या सोबत आल्या. वनवास सीतेला नव्हता, पण रामाचं दुःख ते माझं दुःख, रामाचा आनंद तो माझा आनंद. या न्यायानं सीता रामाच्या सोबत गेली. वनवासात राजकन्या आहे, राणी होणार होती. बकी वस्त्रे धारण करून 14 वर्ष वनवासात राहावं लागलं. 6 महिने अशोकवनात राहावं लागलं. तुमच्याशिवाय त्यानं कुणाचं चिंतन केलं नाही. पण तिचा परत स्वीकार करताना तुम्ही त्याची परीक्षा घ्यावी आणि तिला अग्निदिव्य द्यावं लागलं. अग्नी सारखी पवित्र सीता, तिला अग्निदिव्य द्यावं लागलं. तुम्ही त्याच्याकडून अग्निदिव्य मागून घेतलं. ह्याच्या पुढचं राज्याभिषेक झाल्यानंतर परत तुम्ही आज सुखानं राज्य करावं ना. पण तुमच्या गावातला एक जण अर्धवट डोक्याचा उठला आणि तो म्हणला 6 महिने सीता अशोकवनात होती, ती काय आता पवित्र राहिली का? त्या येडपट्टाचं ऐकून तुम्ही तुमच्या बायकोला सोडून दिलं. तुम्ही धर्मपत्नीचा विचार केला नाही. सीता एवढी आपल्या महाग आली, तिचा आता त्याग कसा करावा? आणि तरी म्हणता आलं तरी यारे लागे. अरे तुझ्या घरातल्यांचं तो एवढं हाल केलं तरी आम्हाला तर तू जेवणीची काय लावशील ना? काय देवा तरी खुशाल राव. कसलं तुमचं काळीज आहे, एवढं हाल केलं संग येणार तरी म्हणता आलं तरी यारे लागे. बरं सीतेचं सोडा आणि लक्ष्मणाचा सोडा ही तुमच्या घरातली माणसं होती. आमच्या पार्ट्याचा एक वाघ तुमच्या सोबत आला. इथं 2 पार्ट्या झाल्या बरं का, देवाची वेगळी आणि भक्ताची वेगळी. आमच्या पार्टीतला एक वाघ म्हणजे भक्त सम्राट हनुमंतराय. हनुमंतराय तुमच्या मागे आले. 18 पद्म वानर सेनेचं सेनापती पद भूषवलं. सगळी सेना तुम्हाला जॉईन करून दिली. रामानात मारुतीला काय मिळालं सांगा बरं? काहीच नाही. रामाला ह्यांची बायको मिळाली, बिभीषणाला लंका मिळाली, ह्यांची शिफ्टी मध्येच जळाली. म्हणजे हाय का नाही खऱ्याचं मरण. पण असू दे आता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती म्हणून मारुतीराय आयुष्यभर झगडत राहिले. त्या मारुतीरायला तुम्ही काय दिलं? बक्षीस समारंभात सगळ्याला बक्षीस दिली. मारुतीला रुपडी दिली नाही. आईला दया आली, नवरत्नाचा हार दिला सीतेने.
तुम्ही तर काहीच दिलं नाही. मग एवढ्या मोठ्याने उदाहरण आणि फायली आमच्या समोर असताना तुम्ही लक्ष्मणाला दिलं नाही, सीतेला दिलं नाही, हनुमंतराला दिलं नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही तुमचंच म्हणणं आमच्यावर लादता. एवढा युक्तिवाद करून सुद्धा देव स्वतःच्याच मतावर ठाम आहेत. अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. एवढा युक्तिवाद केला तरी सुद्धा देव म्हणतात माझं म्हणणं ऐका. एवढं बोलून बी शेवटी त्यांच्याच मतावर ठाम आहेत. मोठी माणसं मतावर ठाम असतात आणि जे ठाम असतात तीच मोठी होतात. विठ्ठल पेंद्या, तुझं सगळं म्हणणं मी ऐकलं, तुझं म्हणणं मला पटलं सुद्धा, पण आता माझं ऐकायची तयारी आहे का? बोल, तुझी पत्रकार परीक्षा संपली का? म्हणजे हा माझी संपली. म्हणजे माझी सकाळी सकाळीच असतो. मी सकाळीच माणसं पेटून देतो, मग दिवसभर चट बघत बसतात बाकीचे. आता माझं म्हणणं आहे, तू सगळं माझ्या समोर जे मांडलं ते मला मान्य आहे. लक्ष्मणाला देऊ शकलो नाही, मारुतीला देऊ शकलो नाही, सीतेला बी देऊ शकलो नाही, पण पेंड्या त्यांना मी का दिलं नाही याचा कधी विचार केला का? कधीतरी माझ्या जाग्या येऊन बघा, नसतं का एवढं सोपं? लोकांना वाटतं मोठ्यांची लय मजा आहे, कशाची मजा आहे, झोपा नाही त्यांना. तुला वाटतंय मी यांना दिलं नाही, पण तुम्हाला मी देऊ शकलो नाही याला मी जबाबदार नाही, याला तुमच्याच पार्टीतला माणूस जबाबदार आहे. लगेच काय, अरे मी देव आहे आणि तुम्ही भक्त आहे, आणि माझ्या राम अवताराचा कायदा एकच होता, बोलिले वाल्मिक तैसे करी. एका चरणाभोवती फिरतय. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा. वाल्मिक ऋषींनी जसं लिहिलं तसं मला वागावं लागलं. त्यांच्या शब्दाच्या बाहेर एक पाऊल सुद्धा मला टाकता आलं नाही. मग त्यांनी जर ह्यांना देण्याविषयी काही तरतूद केली नसेल तर मी साधूचा शब्द खोटा ठरवू शकत नाही. साधूच्या व्यतिरिक्त एक पाऊल सुद्धा मला बाजूला टाकता आलं नाही, म्हणून यांना मी काही देऊ शकलो नाही. माझा रोल नाही, तुमचं तुम्ही बघा. बऱ्याच वेळा नेत्यांनी फायली पास केल्या तरी कार्यकर्त्या तांगड्या गुतून काम माघारी लावून टाकतात, कारण मग ती स्त्रीवादाची लढाई असती. तसं झालंय. माझं काय म्हणले, त्यांनी लिहिलं तसं मी वागलो. त्यांनी जर देण्याविषयी काय लिहिलं नसल, मी खोटं कसं काय त्यांचा शब्द ठरवू, म्हणून देऊ शकलो नाही. पण पेंदे ऐक, तो जेवढ्या फायली ओपन केल्या सगळ्या 7 अवतारातल्या, पण आता पट्टे 8वा अवतार घेऊन आलोय.
7वा अवतार घेण्यासाठी होता ना 8वा देण्यासाठी आहे. आता जर तुम्ही महाग आला तर तुम्हाला इतकं देणार. जर तुम्ही माझ्या मागे आला तर आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो बरी. 8वा अवतार आहे जुनं काढ. आता नवीन अवतार नवीन कायदा. पहिलं जसं त्यांनी लिहिलं तसं वागावं लागलं. आता ना आता मी जसं वागणार तसं लोकांना लिहावं लागणार. मग मी कसा वाग. आता मागे आला तर आज देतो पोटभरी. आणि दिलं ना पोटभर काय कमी केलं. काय झालं राम अवतारात की आता आपण सगळी वानर होतो. पाला खाऊन जगावं लागलं. वानरांचा काय प्रभू विश्व तुमच्या ताब्यात आणि पाला खाऊन जगवलं राव खुशाल. देव म्हणले थांबा काही करू नका प्रमोशन करतो पण लगेच ना पुढच्या अवतारात. मग राम होते ते झाले कृष्ण आणि जे वानर होते ते झाले गोपाळ. दही दूध लोणी लोण्यापर्यंत वातावरण गेलं. कचून खाल्लं पण चुरून. परत गोपाळ म्हणे काय देवा विश्व तुझ्या ताब्यात चोऱ्या करायला लावल्या राव खुश. थांबा काही करू नका अजून प्रमोशन करतो. मग राम होते ते झाले कृष्ण आणि जो कृष्ण होता तो झाला पांडुरंग परमात्मा. जे वानर होते ते झाले गोपाळ आणि जे गोपाळ होते ते झाले वारकरी. आधी खाल्ला पाला मग खाल्लं लोणी. आता वारकऱ्याला तुपातला शिरा. ती बी घरी बोलून पाय पुजून हार घालून खिशात 500 टाकून बाबा कृपा असू द्या बरं का तुमच्या आमच्यावर. असेच तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. गरीब बोलून आता वारकऱ्याला चोऱ्या करायची गरज आहे का. म्हणजे एका अवतारात आपलं सुद्धा प्रमोशन केलंच आहे ना. याला म्हणायचं आजी देतो. काय कमी किलो गळ्यात माळण कपडाला भोका जर दिसला ना पालखी सोहळ्यात एक उपाशी राहत नाही. एवढे लाखो वारकरी पोट भरी. पोट तर भरतय पण गोण्या सुद्धा भरत्यात. बिस्किटन राजगिऱ्याचं लाडू बिस्लऱ्या एकदा वारीत येऊन बघा मग आनंद कळेल तुम्हाला. असं गटोडीच्या गटोडी म्हणजे पोटाला किती लागतंय. पण आज देतो गोण्या भरी सुद्धा ही प्रमाण पिते. गोण्याच्या गोण्या भरून चालल्यात आहे. आता कमी नाही. वारकऱ्याला काय टेन्शन आहे. ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम म्हणून तर दम आहे माय बाप. पहिला आपण बी भोगले म्हणून आता वारकऱ्याची मजा आहे. विडावलं बारीक प्रश्न आहे. पोट भरी खरं सांगा पोट भरतं का. बोल नका. पोट भरत नाही. हे पोट भरत नाही. देहाचं पोट काच भरत का. कीर्तन संपलं काल्याचं दुपारी जेवायला बसला. आता महाप्रसाद मरणाचं खाल्लं. एक जणांनी मरुस्तोर खाल्लं. मला बस माझं पोट भरलं. आणि मग गावकऱ्यांनी विचारलं तुझं पोट भरलंय पण थोडी लापशी शिल्लक आहे बांधून नेता का. हा द्या बांधून. तर पोट तर भरलंय म्हणतो
मग बांधून का नेतो? ते म्हणतो आता भरलंय हो, पण संध्याकाळी लागेल ना. म्हणजे याचा अर्थ लक्षात, हे पोट भरत नाही. या देहाला जसं पोट आहे तसं आणखी एक पोट आहे, त्याला म्हणतात मनाला सुद्धा एक प्रकारचं पोट आहे. ह्या पोटाचा विषय सोडा, ज्याचं मन रूपी पोट तृप्त झालं त्याला बाकीच्या गोष्टीची गरजच नाही. एकाच सिद्धांतात विषय लक्षात येईल. शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा तुकोबांनी महागारी पाठवला, हे पोट भरल्याचं लक्षण. पोट भरले म्हणले, परब्रह्म स्वरूपाला भगवंताने कृपा केली, आम्ही प्राप्त झालो. आता या किरकोळ गोष्टीची गरज नाही. आज देतो पोट भरेल. तुम्ही म्हणजे बस पुरे म्हणाल तोवरे. पण जिथं फायदा छान असतो तिथं नियम कडक असतो. पुणे मुंबई एक्सप्रेसवे हायवे अत्यंत सुंदर आहे, पण बैलगाडीला एंट्री नाही. 3 चाकी जमत नाही. एक मला मी ट्रॅक्टर घेऊन जाईल इतकी हंत्यान तुला जमत नाही का? रोड सुंदर आहे, कायदा कडक आहे. तसं पोटभर मिळतंय पण नियम कडक आहे. काय नियम आहे? 3ऱ्या चरणात हळूहळू चाला, हळूहळू अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नियम सांगितला. आवाज हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला. तुम्ही म्हणता महाराज हे संतान जरी असले ना सारखं डबल डबलच बोलते. पहिल्या चरणात म्हणले याला तरी या रे लागे, लागे म्हणजे फसते. आणि आता काय म्हणले हळूहळू, म्हणजे पहिल्या चरणात म्हणले लवकर या आणि आता म्हणले हळूहळू या. नेमकं सांगा, फास्ट यायचंय का हळूहळू यायचंय? पिढवलं त्याचं उत्तर आहे का लवकर या हेही बरोबर आणि हळूहळू या हेही बरोबर. असं कसं काय? ऐका, प्रवासामध्ये घाई तोपर्यंतच करायची जोपर्यंत इष्टी मिळत नाही. इष्टी मिळेपर्यंत धावत करायची. चला उरका लवकर. आता एकदा इष्टीत बसल्या का इष्टीत उड्या हाणायच्या. एक जण इष्टीत बसल्या पुढे जायचं, मागे जायचं, चलायचं आतल्या आतच. कंडक्टर मला इकडे का चलतो, व्यायाम करतो का? म्हणला नाही नाही, व्यायामाचं काय घेणं नाही, म्हणला मला लवकर पोहोचायचंय. अरे आता तो इष्टीत बसलाय म्हणल्या तुला इष्टीच्या वेगाने जावं लागेल ना. पळापळ करायची पण इष्टी मिळेपर्यंत. इष्टी मिळाल्या शांत. आणखी सोपं सांगतो, काल्याचं कीर्तन आहे. सकाळी लवकर आवरून मंडपात येईपर्यंत धावपळच करायची. आलं तरी या रे लागे म्हणजे लवकरच यायचं. कुठपर्यंत? मंडपात येईपर्यंत. एकदा मंडपात आला हळूहळू, इथं परत गडबड करायची नाही. 10वीचा निकाल लागला, 80% पडले. इतके नाहीत पडत आपल्या लेकरांना समजा, पण मी म्हणलो मोकळ्या मनाने, आपली 35-40च्या घरातच असते समजा आपली, पण पडले 80%. त्याला मग 11वीला ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत यालं तरी यारे लागे. तिथं पळापळच करायची. पण एकदा ऍडमिशन मिळालं, अभ्यास निवांत करायचा, हळूहळू चाला. आणखी सोपं सांगू, माळ लवकरच घालायची. माळ घातल्यानंतर परमार्थ शांत करायचा, हळूहळू चाला. आणि जो हळूहळू जातो तो मार्गावर निश्चित पोहोचतो. ज्ञानोबा सांगतात, जो हळूहळू डाळे डाळे
के तुलनेक वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित टाके तुगा झाला शे कळस भजन करा सावकाश हळूहळू चाला. ठीक आहे महाराज, हे लक्षात आलं. म्हणजे पुढचं काय, कोणी कोणाशी न बोला या शब्दाचा अर्थ भगवंताशिवाय बोलू नका, म्हणजे संसाराचं बोलू नका. तो कोपऱ्या म्हणे आम्ही बाकीचं बोलत नाही, बोलण्याचे नाही. आता देवाविना काही बोलू आईशी बोले जेने बोले विठ्ठल. आणि देवाचं किती बोलले. माझी मदत झाली अनवर माझ्या अनवर वाचा, माझी मदत झाली अनवर माझ्या अनवर वाचा. हो माझी मदत झाली अनवर माझ्या अनवर वाचा, 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 माझी मदत झाली छंद या नामाचा घेतला शे. अनावर वाचा झाली म्हणजे फक्त देवाचंच बोलतो. नाथ बाबा म्हणे हरी बोला नाही तर या बोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असं तर हरीचं बोला, नाही तर गप मरून पडा, पण मोकार वचवच करू नका. आणि माणसाचं बोलणं इतकं वाईट झालंय सध्या, काय बोलत येत राव, लयच घातकी. गावात एखादा माळकरी वाढला की लगेच त्याला टोचून बोलणार आहे. पार लावले नमुने, चौकातले टपरिवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असतो तिथं जी टोळी असते ना, गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. माळकरी वाढला की त्याला टोचून आता काय गंधन गोकान हरिपाटन काकडा. आधी तर लई पिऊन वाकडा होत होता, आता लागला काकडा करायला. तो म्हणतो नसते गाते तर बरं झालं असतं. आधी गाठला ढाबा आता झाला का बाबा, ए बाबा. ती म्हणतो आयो काय दुर्गती सुचली, वारकऱ्यांच्या नादी लागून गंध थापला, माळ घातली. म्हणतो की बोलणं माणसाचं लयच घातकी असतं. चांगलं बोला. साच आणि मवाळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे अमृताचे बोलो ऐसे बोले जेने बोले मुखी अमृताची वाणी. लोकांना वाटलं पाहिजे यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं, अशी माणसाची वाणी असावी, चांगलं बोलावं. पण माणसाचं बोलणं सध्या इतकं घातक झालं. एखाद्या भावकीत जर एखाद्या पोराला पाहुणे घेऊन गेले असतील आणि त्याने विचारपूस करायला जर त्याच्या भावकीत फोन केला आणि विचारतात कसं काय ते तुमच्या चुलत भावाचं पोरग ते आलतो बघायला तिकडून, त्याला तुमची पोरगी त्याला मध्येच पुढच्याला काय कळायचं तेवढं कळून जातं. ते म्हणतो माझं काम झालं, मोबाईल कट करा. त्याला तितका डेंजर म्हणतो की ती पुढचं म्हणतो की त्याला म्हणजे हे निवळ गेलेलं दिसतंय. मग त्याला नकोच, एका शब्दावर लग्न मोडतात माणसं. हे असले नमुने माय बाबांचं बोलणं. बोलून काय काय विचारात पडते, बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा. कोणी कोणाशी न बोला या शब्दाचा अर्थ परमार्थात आल्यानंतर परत संसाराचं बोलू नका, म्हणजे कोणी कोणाशी न बोला. हा जर नियम तुम्ही सांभाळला तर आज देतो पोटवरी पुरे मनाल तोवरी. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ कृष्ण लीला मोजक्या वेळेमध्ये पाहू. हाताने टाळी मुखाने नाम, सर्वांनी प्रेमाने भजन करायचं आहे. विडोबार ज्ञानेश्वर पांडुरंगराव सरपंच, विजयसिंह महादेव नेते, माजी सरपंच, कृपया हा घालवून पुढे येतात. शिवाजीराव शेटकर पाटील,
वसंतराव गणपत गोवेकर उठा. शंकरराव तोरणे मिस्त्री. नाथा आनंदराव सांगोलकर. नाथा आनंदराव सांगोलकर. शिवाजी मारुती देवकर. शिवाजी मारुती देवकर. शिवाजीराव नानासाहेब शिंदे उपसरपंच. याल तर या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरे पुरे मनाला तोवरे. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटभरे. आवाज वाढत थोडा म्हणतो पुरे मनाला तोवरे. आज ही काल्याची सेवा संप्रदायाच्या नियमानुसार चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपळी. भगवंताने ज्या बाललीला केलेला आहे त्याचं उच्चार आणि त्याचं चिंतन आपल्याला या मोजक्या वेळेमध्ये करायचं आहे. जगामध्ये अधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. पृथ्वीवर दैत्य मातरे ते फार गाराने सरोवर सांगतात. सध्या सुद्धा अधर्मच वाढलेला आहे. काही खऱ्याला किंमत राहिली हो. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गाठकरी गरीबाची फाटली जोडी ओसलाना टोळी गरीबाचं बघा ना किती मराने. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर गरीबाला मिळाला भाकर. शेतकरी राजा असून मी झालाय नौकर. सगळी तरुण मुलांना आई बाप नको वाटत बोल नका. म्हणून तर आमच्या जनाबाईंनी हा जो अधर्म वाढला त्याचा अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. जपान मध्ये चोर पकडा मशीन एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. सांगोल्याचा बाजार बोला. सांगोल्या बाजारात एक जण मासे मारायचे बॉर्डर का बसलं. 2 रुपयाला पुढे माशा मारा 2 ला पुढे माशा. लोक म्हणजे 2 लाख माशा मरतात मरणाच्या पुढे खातल्या. एक जण गेलेला बायकोनाला पुढी सोड पावडर आणली. पुढी सोडली पुढीत पावडरस मध्ये कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माशा खाना.
आता हे काय औषध आहे का आहे का नाही, दरबार धुंद नाही, हे दरबार मध्ये धुंद झालाय परिस्थिती. अशी परिस्थिती अवघड आहे, खऱ्याला ठेवत राहिले नाही. अधर्म बघा, रोज टीव्ही पेपरला काय आहे का? 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. चांगलं नाही, सगळं निगेटिव्हच. ही जगाची फार अवघड माय बघ. सध्या समाज कोणत्या दिशेने चाललाय हे लक्षात येत नाही. असा अधर्म वाढला की देवा मी अधर्माची अवधी थोडी दोषांची लिहिली भाई सज्जना कर वेगळे सुखाची उभवी. यासाठी भगवंत अवतार घेत असतात. श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी जगाच्या कल्याणासाठी भगवंताने आपला अवतार प्रकट केला. गोपाल कृष्ण भगवान की देव जन्माला आले, बोलायलाच लागले डायरेक्ट. सांगितलं मला ह्याच्यात ठेवू नका, कुठं न्या. घराला मदनी गोकुळाला वसुदेवजी गेले, मुलाला ठेवलं, मुलीला आणलं. नीट आहे का? देवाच्या बापानं सुद्धा मुलीला जवळ केले. या कथेतून आपण एकच लक्षात घ्या की स्त्रीगुण हत्या करू नका. मुलीचं स्वागत करा, तिच्या जन्माचं स्वागत करा. आणि स्त्रियांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदरभाव पाहिजे. स्त्री शक्ती मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. पोरग नाही घरी बुटाने झांतय. मुलगी इज्जत जाते पण आपल्याला किंमत नाही. बाप जर उपाशी झोपला तर मुलगी पळत येते, बाबा उठा जेवण घ्या, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. 2 घास खा, तुमची गोळी खा, आराम करा, म्हणून तुम्ही निवांत झोपा. पोरग तसं नाही, खिडकीतून झोपावतो. झोपले का म्हातार झोपू द्या म्हणा. त्याच्या वाटणीच्या मी चपात्या सोपीतो म्हणा. तुझं खाण्यावर कसं घेणार जरा बापा बी ना. शाळा भरली, बापाने विचारलं मुलीला, ताई तुला किती वय लागतात? पप्पा मला 7 वय आणा, पैसे कमी असेल तर 6च आणा. मुलगी पोरले सुना इकडे तुला किती वय मला आणा 22 का शाळा पेटवायची का? तू वाटप करणार वय अभ्यास तर करीत नाही, तुला एवढ्या वया लागतात कशाला? वय असं खेळी पोर आहे, त्यांना काय बापाची इज्जत पेरती का काय? मुलगी इज्जत जपते पण आपल्याला किंमत नाही. स्त्रियांना नाव ठेवण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नाव ठेवतात. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका, जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, म्हणून जन्माला यावं लागलं. भगवान श्रीकृष्ण लय मोठा आहे, आम्ही मान्य करतो आहे मोठा, मग का डायरेक्ट अवतार घेतला नाही? बरं घेणं डायरेक्ट अवतार देवाला म्हणून जमलं का? आधी देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं, मग अवतार घ्यावा लागला. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. म्हणून तो सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. दीड घ्या पण शांत व्हा. लाडकी बहीण तेव्हाशी गेली का? करून घ्या, नाही तर आयशाला अगोदर चुकला तुका म्हणे मग कायमचाच वाया फुकट ते सोडायचं नाही. लाडकी बहीण मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला तर बहिणी टेन्शन मध्ये गेल्या होत्या. मला फोन करायच्या, मावले हप्ता आगमन सप्ताह होत ना, हप्ता पारायण बघाव, दिंडी प्रदक्षिण आहे, सडा टाकाव, रांगोळी काढाव, तिकडं बघ ना हप्ताच कुठं. मी अशाच वरच झाले केव्हा टांगटून वाचतंय. लाडकी बहीण लाडका दाजी फुल टेन्शन मध्ये. ओटीपी आहे ना, केवायसी आहे ना, आधारला मोबाईल नंबर लिंक नाही, किंवा आधार कार्ड पाठवत जाऊन बसतोय, नंबर लावतोय. त्याला वाटतंय तेवढंच आपल्याला प्यायला होते. 1.5 तोला कुठे महिन्याला पुरत असतात का दाजी? तुझं 1 डेचं टार्गेट आहे ना, बैठकीला बसले. लाडकी बहीण बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिना म्हणजे किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना त्या गावाला सांगतात माझ्या बापाने घेतली. घेईन त्याला बिडे वाढायला मिळाला, तुम्हाला साड्या घ्यायला रांगत जाताना सांगत येतात
खायचं एकाचं गायचं एकाचं वरून मालकाला साडी दाखवली भावाने घेतली ते म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या हे जरा बघत जा नवऱ्याच पैसे चोरी त्यात तिकडे जाऊन दोन पिवळं मनी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मनी केलं अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही तुम्हाला मनी करा त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना तेव्हा भिकार घालणे म्हणे बोंबलत फिरवतो तुम्हाला का मनी करायचं बहिणींनो आता शेवटचं वाक्य बोलू का चोरून करा पण भावावर प्रेम करा ते प्रेम आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा गावाला होती एक अर्ज टाकला वकील गाठून बहिणी किती बी मोठा भाव असू द्या काय त्याने जागेवर लोक होतोय तो आणि एक वाक्य सांगतो पैसा आज असेल उद्या नसल नाते आयुष्यभराचे आहेत पैशासाठी नाती तोडू नका स्त्रियांना कमी समजायचं नाही मुला मुलीत भेदभाव करायचा नाही. आज बघा ना आमच्या राहुल महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलंही आहेत मुली आहेत कन्या तरी आयशी देई जैशी विना मुक्ताबाई त्याच्यामुळे भेद करू नका. आणि एक वाक्य सांगतो लोकांची डोकी कधी बदलते मला काय कळणार मी परवा एका गावात कीर्तन गेलो एक जण माझ्या पाया पडलं 10,000 रुपये पुढे ठेवलं त्या खिशात टाकलं आधी नको नको म्हणलं पण ती नको फक्त प्रोटोकॉल असतो गावात मी बघा काय करणार माझा नका सत्कार करू त्याला पहिला गुतवायचं म्हणजे परत व्हाय करीत नाही तो आणि मग मी खिशात ठेवले होते मला महाराज माझे मिसेस म्हणले छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोड आनंदाने संसार करा ते मला महाराज तुम्हाला 10,000 दिल्या की माझी मंडळी गेला 9व्या महिन्यात सांगा पोरगा होईल पोरगी मग मला कळालं 10 कशासाठी दिल्या ते आता मला जर कळालं असतं तर मी रोज एक गाव फिरलो असतो का मी अजून सांगितलं मी विचार केला काय अडचण आहे आपल्याला सकारात्मक बोलायला ह्याला पोराची अपेक्षा आहे कावळा आणि फांदी जर आलं जुळून त्या म्हणलं शब्द बोलून मी आम्हाला 100% पोरगाच होणार त्याने बाहेरच मागे सांगल्या पोरगा नाही झाल्या मी म्हणलं पोरगी नक्की होणार अरे हो दे ना मुलगी देश एका स्त्रीच्या ताब्यात आहे राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू ऐका ना देश तुमच्या ताब्यात आपण फक्त पतीत आणि ह्या राष्ट्रपती महाराष्ट्राची एक कन्या होऊन गेली डोक्याचा पदर खाली नाही कंपाळाचं कुंकू ढळू दिलं नाही मनगटापर्यंत असलेली बाई माग सरकू दिली नाही महाराष्ट्राच्या मातीचे रत्न प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची काय संस्कृती जगाला दाखवून दिली जुने व्हिडिओ सगळे बघा तुम्ही त्या प्रतिभाताई पाटलांचे एकही इंटरव्ह्यू एकही चित्र असं फोटो सापडणारच नाही चुकून सुद्धा की डोक्याला पदर असा चुकून खाली पडला कुंकू कपाळाला नाही कोणत्या लेवलची माणसं होती आणि आता ही 2-4 पुस्तक वाचून 10वी 12वी पास झाले की याडपट कुणीकडे कपडे कुणीकडे आचरण कुणीकडे विचार तू राष्ट्रपती झाल्यावर तू काय करशील मग ते असले नमुने शिकलेल्यांनी धर्म मातीत घातलाय गरीब माणसं संस्कृती जपतात शिकलेल्यांना पैसा प्रिय असतो विडालं आपली वेशभूषा आपले विचार आपल्या संप्रदायाला आपल्या मातीला धरून असावे जिजाऊच्या सावित्रीच्या तुम्ही लेकी आहात अहिल्यादेवी होळकर याच मातीत झालेल्या आहेत समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट वाघासारखा कणा होता ताट शत्रूला कधीच दाखविले नाही पाठ संपूर्ण भारत देशात नदीवर त्या माऊलीने बांधले घाट अशा अहिल्यादेवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट अशी माऊली पुन्हा यावी त्यांचे आदर्श तुमच्या जीवनात असावेत मुलीला तुम्ही समजू नका वसुदेवानं मुलाला ठेवलं मुलीला आणलं इथं विषय चाललाय तिकडे घोषणा झाली तुझं लागी वधी उपजला मजा आली आणि इकडे जल्लोष सुरू झाला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्णा तळका बसवला होता कृष्णाचा अवतार आनंद करते बरोबर काय आनंद गुढी तोरणे करते कदा गाते गाणे बाळ कृष्ण नागरी आनंदल्या गुड्या काय तोरण काय सडा काय रांगोळ्या काय गोकुळात आनंद मथुरेत मीटिंग तिकडून एका एक गिरायक येत चालली सगळ्याचा देवाने कार्यक्रम करून टाकला का ग बघ रीता मारले बाळपणी अवघे दैत्य गाणे बुडविले विटंबीला घट दिला पाठीवरी पाठ रांगू लागले तळवेताळ
अंगणात आले, माती दिसली, धरला बोकण्यात टाकला तोंडात, खाल्ली माती बघितलं बळराम दादानं. आई काठी घेऊन आले कृष्णाला, सांग कृष्णा माती खाल्ली नाही. आई म्हणली नाही खाल्ली मग आ कर. ते म्हणला खाल्लीच नाही तर आ करूच कशाला. काय काय लय कॉन्फिडन्स असतो बरं का. एक जणाला मी म्हणलं चंद्रभागेत आंघोळ कर, ते म्हणला आंघोळ पापच केलं ना तर आंघोळ का म्हणून करू मग आम्ही पापी काय आंघोळ करणारे. देखील अशी माते खाता आवाज दहाव्याने बांधी माता. कृष्णाने हळूहळू अनेक बाळाला केले. मोठे होऊ लागले, चौकात आले मित्रमंडळी. राम राम गोपाळन कृष्णन, मग त्यांचं जे संघटन, त्यांचं मंडळ, व्यसन तरुण मित्रमंडळ अखिल भारतीय. पण असावे गावात मंडळ जरूर असावे. सात्विक विचाराची मुलं एकत्र येणं गरजेचं आहे. आणि सत्ता याच्यासाठीच आहे की सगळ्या विचाराची माणसं एकत्र यावी. आणि ज्याच्या जीवनामध्ये संघटन आहे त्याच्या जीवनात क्रांती आहे. गोपाळाने कृष्णाची संगत केली, फायदाच झाला ना. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ती मिळे भोग सुखाचे सोहळे. मोठ्याच्या संगतीत गेल्यावर फायदाच आहे मला. संग सज्जन को सज्जन मिले तो दो दो मारे बाता, दुर्जन को दुर्जन मिले तो दो दो मारे लाता. हे असं आहे ना. चांगल्या संगतीत चांगलंच होत असतं. एक जणाने पेढा बनवला आणि बाजारात विकायला, पण कुणा संग दुस्ती करा कुणा संग संगत करा ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकते तिथं पेढ्यावाल्याने दुस्ती केली. ही पेढे एखादा त्याचा मित्र उंदर मारायचं औषध एखादा. पेढ्यावाला मोठ्याने बोंबलाचं लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरत येईल. काय गिरागी त्याला मी सांगितलं गल्ली बदल. मिठाईवाल्याच्या शेजारी जा, तासात पेढे खलास झाले संगत. तसं गोपाळाने कृष्णाची संगत केली, झाली आमोची निश्चिंती. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आईनं मान्यच केलं नाही शेवटपर्यंत. आई म्हणली माझं पोरग तसं नाही. आणि हे टीम करू जायचं. गोपाळा साहेब इकडे साहित्य गोळा करा. काय बारकाले खडे का 13 शिंकी लावलेले दुरी असं वर अडकवलेलं असं. भरलाय का मोकळाय कसं काय ना. बरं आपण एका एक उभारायचं वर जाऊन जायचं मग ते मोकळा निघाले. हो गेला ना वेळ वाया. प्लॅनिंग सुरुवातीपासून पाहिजे. डायरेक्ट फॉर्म भरून जमत नसतं. अगोदर असं सगळं सिस्टमॅटिक माणसं पुगलीत चालवं लागतं. बारकाला खडं घ्यायला म्हणले खालूनच हाणायचा. भरलाय का मोकळा बघा आधी आरक्षण निघतंय का नाही. मग आरक्षणच नाही मग नुसतं लोकांनाच खाऊन पिऊन दारू पाजून काय उपयोग आहे. मग म्हणले खडं घ्या मोकळाय का भरलाय काय नससाठी. काठी घ्या भरलेला असला तर ठोका टाकण्यासाठी. काटे घ्या गवळण पकडा आली तर पुढे टाकण्यासाठी. एक म्हणला चप्पल घालून आली तर. देव म्हणजे चाललेली माती घ्या नुसता बारीक बुकटा डोळ्यात टाकायचं. डोळ चुळीत बसन तर चिंगाड घर गाठायचं. पेंड्या म्हणला ती चष्मा घालून आली तर. देव म्हणले तू इथंच मर, तू येऊच नको, तू जास्त डोकं लावू नको. हे असलेच काय काय मीटिंग मध्ये मोकार राडा करतात. हे असं तिथं करीत तर काहीच नाही. देणगी रुपया नसतो पण उद्योगात जास्त बोलणारच नसतं. देव म्हणले तू येऊ नको. नाही मला गवळण दारात बसली होती. सगळे दार खिडक्यात त्या हातात काठी. तंगड तुडी तुझ्या धमक आहे. आपल्या घरी फक्त चोरी करूनच दाखव. शिरचीन कुठून सगळं लॉक केलं. मेन दरवाज्यात मी बसले तू जाचीन कुठून घरात. तंगड म्हणायची. कृष्ण
बाजूला ये रे, तिला कार्यक्रमच करतो म्हणले. आणि डोळे झाका म्हणले, मी सांगितलंय ते ऐकायचं, येड्यावानी करायचं. माझे नेम आहे, याद तर या रे लागे अवघे माझ्या. आणि आता ऐका, दैवत पाहिजे ना, पाहिजे पाहिजे. आज देतो पोटभरी, इतकं देणार तुम्ही सुद्धा म्हणले पाहिजे बस पुरे म्हणाल तोवरी. नेम लक्षात ठेवा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, बोलू नका, शांत राहा, डोळे झाका. मी डोळे उघडा म्हणल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. ओके ओके डन. झाकले डोळे. 1 मिनिटानंतर देव म्हणे उघडा डोळे. काय चमत्कार, डोळे झाकले त्यावेळेस सगळे गोपाळ रस्ते होते, डोळे उघडले सगळे गोपाळ आपापल्या गोणीच्या घरात. नवल केवडे केवडे, न कळे कानोबाचे कोडे. दैदूत खायला सुरुवात केली. अर्धा तास झाला तरी पोरं दारातून कस काय फिरका, म्हणून गवळण म्हणली पोरं भिहलीच. ती मनालाच म्हणायची काय टाक किशण्याची, अगं माग बघ तुझं घर धुवून खाल्लं. कधीतरी माणसानं माग सुद्धा बघितलं पाहिजे, आपण भूतकाळात काय होतो, सध्या काय आहे, भविष्यात आपल्याला नुसतं पुढंच बघून मग काय दाताडा पाडायचंय का काय, माग पुढं बी बघितलं पाहिजे ना, जरा आपल्या आसपास काय चालू या माग बघा. गवळणीनं माग बघितलं, जी गोपाळांचा धिंगाणा चाललेला बघितला, काठी घेतली दावडी. कृष्ण म्हणला पिया पळे यार आली पकडायला, मला पळायचं म्हणजे जातो कुठून, दरवाजे पेटले, खिडक्या टाकाय, काहीच करू नका, जसं आत आलो तसं बाहेर मी तो डोळं झाका. सगळ्यांनी डोळं झाकलं, पण पेंद्या म्हणला हे डोळं झाकलं की बाहेरचं आत येते, आणि डोळं झाकलं की आत बाहेर जाते. काय प्रकार आहे बघा, विषय काय. एक डोळा उघडा ठेवूनच बघा. पेंद्याने एक डोळा उघडा ठेवला आणि पेंद्या माळवा त्याच्या सवान्यातच गुंतला. पूर्वी मातीची घरं असायची, त्याला सूर्यप्रकाशाला छिद्र असायचं, त्याला आमच्या भागात सवानं म्हणते. त्याच्यात ते गुंतलं नरड्यात, मुंडकं वर स्लॅबच्या आणि खालचं शरीर खाली लोंबायचं असं घाला. गवळणीला काठी केल्या, अशा नडग्या हाणायला सुरुवात केल्या, खाली माईकवर स्पीकर. काय काय गावात बघा अशी करणे तिकडे टाकेला बांधतात लहान वर भोंगे, आणि कीर्तन करायचं कीर्तन इथं ऐकाय तिकडे टाकेऊन, तसं खाली माईकन वर स्पीकर. खालच्या ना कळाला वर काय चाललंय, वरच्या ना कळाला खाली काय चाललंय. गवळण निवार ठोकर टाकायचे तर ह्यो ती म्हणायची बोंबला ना कष्ट करा, आवाज वर जायचा ना. आणि वर जे आधी पोचली होती ती म्हणायची आम्हाला तर काही दिसना, तू काय का रडतोय, ते मला काय झालं ही माझी मला माहिती बाबा. कृष्णा माणूस हा चुकीचा पुतळा आहे, झाली चूक, जो अंतात कीर्ती नाहला, नाहुनी मजा आला, सर्व व्हावे मला पश्चाताप झाला रे, आता मला माफ कर, परत अशी चूक. ते म्हणजे घाऊ काम करायला कोणी सांगितलं नाही, आता चुकलं ना बाबा. जाग डोळे. डोळं झाकलं ते मग बाहेर निघलं. त्या गवळ्याला कळालं नंदाचं कार्य लय वाचर होतं, बाकीचे पोरबळ करतात, आमच्या घरात घोड्या करतात, त्या गवळ्याने बाकीच्या 11 गवळ्याने 12 गवळ्याने मोर्चा काढला. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदा म्हणजे ज्या रोडने आलं तिकडे रिटर्न जायचं. माझं पोरग बाळ सगुण गुणाचे ताने, तुम्ही लपुनियाचा बोरा आळणीचा शारंगरा, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारे. त्याला कशाला वाटत होता, तुम्ही लपुनियाची गोटी आळणीचा जगदेवी, ही तुमची गोटी गे. ती काही शहाण नाही, ती येडे डोक्यात. श्रीरंग माझा येडा, याला नाही दुसरा जोडा, दुनियाची संगत सोडा ग. एक मणी पकडणार गप मणी गवत नसतो, हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला रूपाता, कैसा येईल हाता ग गोकुळच्या. शब्दा नाट सोडून द्या, हा सापडत नसतो. आणि यशोदा म्हणली माझं पोरग तुम्हाला दिसलं, मग माझं पोरग ज्या टीम मध्ये आहे त्या टीम मध्ये तुमची पोरं नाहीत का? एकटा कृष्ण जात होता का? त्यांची नव्हती का नमुने त्याच्यात गवळणीची? मग तुम्हाला तुमचं दिसत नाही का? मग हे आईचं असं स्वतःचं बाळ दुसऱ्याचं
कारदा त्या गवळणीला त्यांची दिसत नव्हती, हिचा मोरक्या दिसायचा, हिला हिजा दिसत नव्हता, त्यांची दिसायची. आईचा लाडच मारण्यात असतो. पहिलीतलं पोरगं घाण घाण शिव्या द्यायला लागलं. शेजारी म्हणले काहीतरी चांगलं शिकव, आता शिक. पहिली ते घाण घाण शिव्या देते. आई म्हणजे गबस, लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या, मोठं झाल्या तितके चांगल्या चांगल्या शिव्या. एका बारक्या पोराने एका मित्राला दगड हाणला. दगड थोड्यावर हुकला असा हे तर भोवायला लागला. थोडा खाली आला असता तर डोळा फुटला असता. शेजाऱ्याने सांगायला आली, म्हणली तुझ्या पोराला नीट सांग, तुझ्या पोराने माझ्या पोराला दगड मारला, थोड्यावर हुकला नाही तर डोळा गेला असता. आई म्हणली गबस, माझ्या पोराने दगड मारला नाही का, माझ्या पोराने मारला असता तर हुकला नसता, डोळाच घालवला असता, इतका माझ्या बाळाला नियम आहे. आई व प्रेम जरूर करा, पण फाजील लाड करू नका, तर पुढची पिढी चांगली घडणार आहे. आणि तरुण मुलांना सुद्धा सांगतो, मुलं मुली आपल्या कृत्यामुळं आपल्या बापाची मान समाजात खाली होऊ देऊ नका. आणि आपल्या चुकीच्या वागण्यामुळं आपल्या आई वडिलांचा समाजात अपमान होईल असं चुकीचं पाऊल ठेवू नका. एवढे 2 वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, अत्यंत गरजेचं आहे. दुसरी सेवा आई वडिलांची करण्याची गरज नाही. आपल्यामुळे आई वडिलांचा स्वाभिमान वाढला पाहिजे आणि आपल्या शब्दामुळे ते कधी दुखवता कामा नये. असं मुलांनी आपलं जीवन आदर्शवत ठेवावं. आणि असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज समाजाला घालून दिला. वाढवी महत्व वडिलांची. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे म्हणून तरुण मुलांना कष्ट करा. बापाने तुझी मजा करू नका, स्वतःच्या मनगटाचे धमक जगाला दाखवा. निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलांची सेवा करा, विचार उच्च ठेवा. तरुणांनो, लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, विचार मनातून काढा, तुमच्या चांगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका. आणि आदर्श घ्या माझ्या सैनिकांचा. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण? आर्मीतला जवान. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. त्यांच्या जीवावर इकडे आपण सत्य करतोय. आर्मीतल्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आर्मीतले इकडे कुणाची? तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, वारकऱ्याची, गोरगरिबाची लेकरं आर्मीत. एकाकडे आमदाराचा वर्ग आहे का आर्मीत? नाही. खासदाराचा नाही, मंत्र्याचा नाही. तुम्ही तळे भाषणात बोलायला आम्हाला देश सेवा करायची. आमची लेकरं करायची काय पाकिस्तानची सेवा आहे का? आपल्या देशाची करतात का? मग तुम्हाला जर सेवाच करायची तर पाठवा ना तुमचं पोरग आर्मीत. आहे का धमक? तुमची लोकांच्या मोठ्या मुरगळाला ठेवल्यात का? सेवा आम्ही करायची, माल तुम्ही दाबायचा आणि गोळ्या आम्ही खायच्या का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात, मोठी माणसं देश घडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि जवानांविषयी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये टोकाचं प्रेम पाहिजे. आणि सर्वसामान्याचे लेकरं देश घडवत असतात मायबाप. आणि म्हणून अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा. त्या सैनिकां समान अन्यायाला भिडा. तरुणांनो, लढा रे लढा, लढायला शिका, विचार उच्च ठेवा, तर खऱ्या अर्थाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून शोभा भिडाल. अशा अनेक खोड्या केल्या. गाया घेऊन राखायला गेले, खेळ सुरू केले, खेळ खेळून दमले. खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या 2 लागतील. कोणता बी खेळ घ्या, क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती. खेळ म्हणलं की पार्ट्या 2. मग तो खेळ गावाचा जरी करायचं म्हणलं, एका पार्टीत कसे खेळायचं? पार्ट्या 2च. एक पार्टी कृष्णाची, एक पार्टी बरमदादाची. आता नीट आहे का? पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच घरात आहे. हे जुनाच खेळ आहे बरं का. कायम रामदादाच्या पार्टीवर जायचं म्हणले, मोडून टाका खेळ. का? भुका लागल्या, खांदे बार पोटी भूक. कृष्णा, 12 वाजून गेले तरी तुझा खेळ संपत नाही. असा जर तू खेळ लांबीत असतील तर मग परत आम्ही परिसरात खेळ असल्या तुझ्या खेळाला येऊ का? मग कृष्ण बी घाबरला, कारण कृष्णाला बी संध्याकाळी लातूरच्या पुढे लांब खेळ करायला जायचं होतं. त्याच्यामुळे मग कृष्णाने बलवडी मधला खेळ जरा शॉर्टकट मध्ये घेतला. खडके सोडिल्या मोठा, आजीचा दैकाला घोमटा. आज येवसा अमरावती, काला पहावया येते. देवाने माशाचं रूप घेतलं, मिळू दिला नाही का? त्याच्यासाठी वारकरी व्हावं लागल,
सगळ्या गोपाळांना गोल रांगेत बसलं. इंद्रादी देवांना दुर्लभ असणारा काळ भगवंताच्या कृपेने गोपाळांना मिळाला आणि देवाने शेवटची सूचना दिली शेवटच्या चरणात. तेने नका बरो पोटे. आता एकदा परमार्थात आल्यावर परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर आता परत संसाराकडे बघण्याची काय गरज आहे. तेने नका बरो पोटे असा मनाचा भाव आहे. मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. समस्त ग्रामस्थ भलवडी सगळे समाजकारणातले राजकारणातले धर्मक्षेत्रातले मंडळी आपण एकत्रित एवढा भव्य कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो. आज बघा ना सगळा मंडप पूर्णपणे भरलेला आहे आणि एवढा हा आनंद असतो. समाज जोडणं अवघड आहे, समाज तोडणं सोपं आहे. राजकारण तोडण्यासाठी असतं, परमार्थ जोडण्यासाठी आहे. सध्या जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्राला पोखरून टाकलंय, पण आज एवढा हजारो समाज वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडी लावून बसलो. ही माझ्या ज्ञानोबरांच्या दरबाराची ताकद आहे. सत्याचं हे खरं फळ आहे. या निमित्तानं हजारो माणसं एकत्र येतात. अन्नदान ज्ञानदान आपला हिंदू धर्म वारकरी संप्रदाय ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या विचाराचा जयजयकार होतो आणि यातून परिवर्तनाची नांदी घडते. यासाठी हा भव्य सोहळा पण आणि ह्या गोष्टी घडण्यासाठी गावची एकी फार महत्वाची आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी परंपरेच्या ठिकाणी गावच्या विकासाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी एक व्हा. आपण ज्ञानोबा तुकोबरांची लेकरं आहोत. या भावनेनं जर एकत्र झालो तर ही पुढे टिकणार आहे. दुसरीकडे एवढी माणसं एक होत नाहीत. जत्रा हाणामारा यात्रा तर पिऊन धिंगा नाही. जयंत बी जाती वाईज वाटून घेतले ते सभेला बी पैसे देणं आणावं लागतात. ही बॉम्बाल त्यात 500 ने ठरलं 200 नेच मिळालं. आज एवढा समाज एकत्र बसलाय. कलियुगा माझी करावे कीर्तन, कीर्तनाची नामसंकीर्तनाची भगवंताच्या विचाराची ज्ञानोबरांच्या पवित्र असणाऱ्या संस्काराची खरी ही प्रणाली आपल्याला डोळ्यानं पाहायला मिळते. हा आनंद आहे. तरुण मुलं सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहेत. महिला मंडळींचा विशेष सहभाग आहे. जुन्या माणसाने ही लावून धरली परंपरा इवलेश रोप लावणीद्वारे आता तरुण मुलं याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत. तयाचा वेणू गेला गगनावरी. असाच असणाऱ्या गावचा एकेचा हा ओढा एकत्र अबाधित राहावा आणि या बलवडीचा सप्ताह महाराष्ट्रातील टॉप 10 चा सप्ताह व्हावा हीच ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. या निमित्तानं दोन्ही मृदुंगाचार्यांनी सुंदर साथ केली, त्यांचे आभार मानतो. वारकरी शिक्षण संस्थेत ज्यांचे हे बालगोपाळ आहेत अशांचे परमार्थ स्नेह राहुल महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमी माझ्या सोबत असणारे आमचे भजन सम्राट प्रवीण दादा पठाडे ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि आधी करून सर्व गायक मंडळी 7 दिवस ब्रह्मनाद निर्माण करण्याचं काम करत आहेत. विनेकरी असतील, हार्मोनी वाद्य असतील, साऊंड सिस्टीम आणि सगळ्यांचंच योगदान आहे. एकल्याचा नवे खेळ मनोनी मेळ जमविला आणि अशीच एकी अखंड राहावी. या निमित्तानं आदरणीय आमचे कारंडे सर सगळ्यांना सोबत घेऊन नियोजनाच्या बाबतीमध्ये सगळ्या गावाला एकत्र करून सगळे तरुण मुलं एकत्र येऊन हा आनंद श्वासात संपन्न होत राहावा ही ज्ञानोबरांच्या ठिकाणी प्रार्थना करतो. वाणीला पूर्ण विराम.
दहीहंडीचा अभंग होईल, नंतर आरती होईल. 2 मिनिटात सगळा कार्यक्रम संपन्न होईल. कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय खाली खाली करायला ना काहीतरी संयोजक मंडळी चिंकीला
मागणे तुझप्रती आहे देशेश्वरी पाठी पांडुरंगा या सप्ताशी निर्वेद मध्ये आणि पूजिकाय तुका म्हणे आता मज ठेवी या सप्ताशी निर्वेद मध्ये आणि पूजिकाय ज्ञानदेव तुका आजच्या या कीर्तन सेवेला